3 वर्षानंतर पुन्हा एकदा कॅमेरा हातात घेतलाय। यावेळी फक्त प्रवास नाही तर एक नवीन सुरुवात आहे। चला मुंबई ते वाराणसी। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। हा आहे प्रणव साळुंके, आपला ब्लॉगर जो हिंदीमध्ये फीचर करणार आहे। पण आता चाललो आहोत वाराणसीच्या ट्रिपला आणि आम्ही आता आहोत म्हणजे दादर स्टेशनचं हे दिसत नाही, पण आम्ही आता दादरला वाराणसीला जाणार आहे। वाराणसीला जाणार आहे। स्लीपर क्लासमध्ये ट्रेन आहे आणि फक्त आता स्लीपरच्या डब्यामध्ये जायचं आहे। आमचे फाटणार आहे मस्तपैकी एकदम स्लीपरला जाऊन 1650 किलोमीटर येत ना, 950 किलोमीटर गंभीर आहे। उद्या संध्याकाळी नाही, उद्या जवळजवळ रात्री आम्ही पोहोचणार। सक्सेसफुल हो गई है तर मित्रांनो, बहुत हिंदी बोल रहा है, मराठी बोल, मराठी आते क्या? तर मित्रांनो, आपली ट्रिप सक्सेसफुली आता सुरू झाली आहे। आज निघालो आम्ही 2 वाजता, आता उद्या पोहोचणार आहे आम्ही डायरेक्ट 10 वाजता संध्याकाळी 10 वाजता, रात्री 10 वाजता। आणि आपली ट्रिपला सुरुवात झाली आहे। बोला गणपती बाप्पा मोरया। नमस्कार मंडळी, आम्ही आता आलो आहोत इगतपुरीला आणि इगतपुरीलाच एक रेल्वेचा कर्मचारी आला आमच्या डब्यात आणि झटपणे बोलायला लागला। मग मी माझा भान हरपलो आणि मग मी बोलायला लागलो की आयडी कार्ड दाखव। ह्याच्यात मला वाटत नाही की मी माझा भान हरपलो, मी साधा प्रश्न केला कारण मी पण वेगळ्या सीटवर बसलेलो। बट तेच ना, बोलायची पद्धत व्यवस्थित असेल तर आपण सन्मानाने उठतो, बट बोलायची पद्धत उद्धट असेल, टेक रिस्पेक्ट, गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट थोडक्यात। तर आता बघा वातावरण एकदम ओके मध्ये आहे, हिरवळी मस्त। हा आहे प्रणव हिंदी ब्लॉगर, मी आहे समर्थ मराठी ब्लॉगर। वाराणसीच्या दर्शनासाठी, देवाच्या दर्शनासाठी, महादेवाच्या दर्शनासाठी आम्ही निघालो आता। मस्तपैकी दर्शन वगैरे करतो काशी विश्वेश्वराचं आणि तुम्हाला थोडं थोडं करून दाखवतो ब्लॉगमध्ये जे काही क्लिप्स आम्ही शूट करू। अशी आशा करतो की तुम्हाला हे आमची ब्लॉगची सिरीज असो किंवा जे काही पार्ट्स तुम्ही बोलाल ते आवडतील आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मी तिथे देवाला नमस्कार करणार आहे। बघू शकता, 1 नव्हे तर 2 नव्हे तर 3 व्लॉगर्स आहेत आणि हे व्लॉगर्स बाहेरचे दिसत आहेत, तर ते बघून हसतायत। ओके मध्ये आहे। हा भाई लाजतोय तो म्हणून काय दाखवत नाही हात वगैरे, जाऊ दे। आणि आपला डोगेश भाई आला। डोगेश भाई अरे ट्रेन खाली कुठे जातोय? आता डोगेश भाई तिकडनं बाहेर येईल। आला का? झोपला की काय ट्रेन खाली? डोगेश भाई, हाँ भाई गाड़ी पंक्चर हो गया। तो अभी हमारा क्या प्लान है, वाराणसी हम आ गए हैं। यहाँ से जाओ सीधा 80 घाट, नहाओ धो फ्रेश हो, काशी विश्वनाथ मंदिर दर्शन करो, मंदिर दर्शन करके काल भैरव बाबा का दर्शन करना। ओके, आपका नाम? भरत विश्वकर्मा। विश्वकर्मा, मॅन फ्रॉम वाराणसी। यांची ट्रेनमध्ये आमच्यासोबत ओळख झाली आणि याने आम्हाला भरपूर मदत केली आणि हे पुढेही गाईड करणार आहेत कारण हे लोकल आहेत। ये आके आपको रिसीव कर लेगा ये गाड़ी से, घुमा देगा। हमारे गाइड हमको सही सही से टिप्स देके गाइड कर रहे हैं। कसे आहे जा ठीकठाक, म्हणजे आम्हाला आमची चहाची सवय जास्त झाली आहे, बट चांगले आहे चहा, एक वेगळा एक्सपिरियन्स आहे। आवडली का चहा? ही इज अ जिम गाय बेसिकली। बहुत ज़्यादा ट्रैफिक हुआ है, देख सकते हो आप यहाँ पे। सो हम, अरे मैं हिंदी में ब्लॉग क्यों कर रहा हूँ, मी मराठीमध्ये केला पाहिजे ना, मी विसरलोच, लँग्वेज चेंज करतोय मी। तर तुम्ही बघू शकता इथे खूप गर्दी झालेली आहे, ट्रॅफिक खूप झालेलं आहे। साईडने आपल्याला निघावं लागतंय। ही बॅग एवढी जवळ घेण्याचं कारण त्याच्यामध्ये कोकणी माल आहे सगळा, आंबा, काजू वगैरे, आंबे, त्यामुळे ते खूप जवळ घेतले। मित्राला द्यायचे आमच्या, पण आम्ही ते फस्त करणार आहे। मित्राला 2 द्यायचे, बाकी आपण खायचे, मेहनत आपली आहे। नक्की नक्की। आम्ही आमचं सामान ठेवलेलं आहे रूममध्ये आणि आता आम्ही गंगा स्नानासाठी निघालो आहोत। मस्त पाण्यात डुबकी मारणार आणि आमचे पाप धुवून टाकणार आणि पवित्र होऊन जाणार।
नमस्कार डॉगेश भाई, तुम्ही पण येताय का स्नान करायला? डॉगेश भाई, तर विषय कसा खोललाय आमचा विषय खोललाय. विषय खोल पृथ्वी गोल. महादेवाच्या काशी नगरीमध्ये आम्ही आलेलो आहे अशा प्रकारे. आणि असा हा माझा शुद्ध आणि आता असं मला वाटतंय की आपण गोलगोल फिरतोय. की जय. जय श्रीराम. हे बघा आता सुरुवात झाली आहे. महाकालच्या नगरीमध्ये आपण आलो आहे आणि आता पुढून गाय येत आहे आणि आता भीतीदायक वातावरण आहे. समजत नाही पुढून जाऊ की नको. आणि आमच्या मधला बिनधास्त गोमाता आम्ही जातोय, आम्हाला जाऊ दे. थांब तिला शेण वगैरे ते त्याचे प्रोसेसिंग सुरू आहे, डिस्टर्ब करू नका. ती जाणार. गोमाता की जय. चला शेवटी मार्ग आम्ही काढला आहे आणि आम्ही आता निघालो आहे महाकालच्या नगरीमध्ये. आम्ही त्यामुळे enter गाय झालोय. आम्हाला काय करतील असं होऊ शकत नाही. हे बघा मंदिर मस्त एकदम. महादेव. हर हर महादेव. रहते कि मजा और बख्शा जब तक हर व्यक्ति स्वयं याला आता महाराष्ट्र जेवायचं आलाय वाराणसी. इकडचे काय कधी करणार?